आज आपण खूप सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग बनवणार आहोत। खूप सुंदर आहे, बनवायला खूप सोपी आहे। 5च मिनिटात तयार होणारी ट्रॅव्हल बॅग। मी इथे कपड्याला नॉन ओव्हन लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे नॉन ओव्हन नसेल तर तुम्ही इथे गोणी किंवा फोम वापरू शकतात। याची लांबी आणि रुंदी 21 बाय 26 इंच याची लांबी आणि रुंदी आहे। तर असे आपल्याला 2 पीस लागणार आहेत। त्याला सुद्धा मी नॉन ओव्हन लावून सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे आणि इथे क्विल्ट करून घेतलेला आहे। 5-5 इंचावर मार्किंग करून मी अशा पद्धतीने क्विल्ट करून घेतलेला आहे हा कपडा। त्यानंतर सरळ बाजू जी आहे ती कपड्यावरची एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर इथे जे आहे ते व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी, म्हणजे आपण जेव्हा बेस तयार करू तेव्हा कपडा हलणार नाही त्यामुळे। तर 5.5 बाय 5.5 इंचाचा आपल्याला इथे असा बॉक्स तयार करायचा आहे। तर चारही बाजूंनी आपल्याला 5.5 बाय 5.5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बनवायला खूप सोपं आहे, फक्त 5च मिनिटात बनतं आणि खूप सोपी आहे पद्धत। नक्कीच ट्राय करून बघा। आणि इथे जे आहे ते दुसऱ्या बाजूला सुद्धा मी 5.5 बाय 5.5 इंचाचा इथे बॉक्स तयार करत आहे। तर चारही बाजूंनी आपल्याला 5.5 बाय 5.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। तर इथे मी कपडा एकावरती एक ठेवलेला आहे, जो क्विल्टेड कपडा आहे। दोन्ही आपल्याला फक्त 2च कपडे इथे लागणार आहेत। 2च पीसपासून आपल्याला हे तयार करायचं आहे। तर 5.5 बाय 5.5 इंचाचा मी इथे दोन्ही बाजूंनी, आता तिसऱ्या बाजूने मी मार्किंग करते। तर आपल्याला चारही बाजूने सेम आपल्याला असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। ही ट्रॅव्हल बॅग खूप सोपी आहे बनवायला। ज्यांना काही बनवता येत नाही किंवा शिवता येत नाही ते सुद्धा हे बनवू शकतात। जे बिगिनर्स आहेत, जे नवीनच शिकतात ते सुद्धा हे बनवू शकतात। एवढी सोपी बॅग आहे। तर हे चारही जे बॉक्स आहेत ते मी ते कट करून घेतलेले आहेत आणि हे जे बॉक्स आपण कट केले होते त्याचा कपडा सुद्धा आपला वाया जाणार नाही, त्या कपड्याचा सुद्धा आपण इथे वापर करायचा आहे। तर इथे पॉकेट बनवण्यासाठी मी हा तुकड्यांचा वापर करणार आहे। ते सरळ याला शिवून घेणार आहे। हे दोन्ही पीस एकावरती एक ठेवून मी ते सरळ दोन्ही पीस जे आहे ते शिवून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने ओपन केल्यावर असा एवढा भाग तयार होतो। त्यानंतर हा दुसरा भाग आपल्याला ह्या कपड्यावरती दुसऱ्या पीसवरती अशा पद्धतीने ठेवून इथे सरळ टीप मारून घ्यायची आहे। तर मी ते टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने ओपन करायचं नाही, ते टॉप स्टिच करून घ्यायचं। तर मी ते सुद्धा टॉप स्टिच केलेलं आहे। त्यानंतर ह्या पीसची लांबी आणि रुंदी आपल्याला 10 बाय 10 इंच आपल्याला इथे ठेवायची आहे। तर 10 बाय 10 इंचाचा हा पीस आहे। त्यानंतर आपल्याला हे पिनअप काढून घ्यायचे आहे व्यवस्थित। हे पिनअप काढून घेतल्यानंतर आपल्याला एकाच साईडने आपण पॉकेट बनवणार आहोत, एकाच भागावरती। तर इथे जे आहे ते इथे आपल्याला आधी चेन लावून घ्यायची आहे ह्या पीसला। जो पीस आपण बनवलेला होता तो, त्याला अशा पद्धतीने सरळ कपड्यावरती सरळ चेन ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचे आहे आणि इथे सरळ चेन ठेवून इथे शिवून घेतल्यानंतर इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर आपला हा पीस जो आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राची जी चेन आहे ते इथे दोन्ही बाजूने कट करून घ्यायची आहे। तर मी ते दोन्ही बाजूने जे आहे ते चेन कट करून घेतलेली आहे। त्यानंतर हा पीस घ्यायचा आहे, त्यातला एकच पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि एकाच पीसवरती आपल्याला हे पॉकेट जोडायचं आहे बाहेरच्या भागाला। तर मी इथे ज्या साईडने आपल्या इथे 15 इंच आहे त्या साईडनेच आपल्याला हे पॉकेट जोडायचं आहे। तर आपल्याला इथे आधी असं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। इथे असं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जिथे बॉक्स कट केलेले होते तिथे अशी सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। तर ह्या लाईनीच्या थोडंसं वरती आपल्याला इथे पॉकेट जोडायचं आहे। तर इथे जे आहे ते याचा सेंटर जो आपण काढलेला होता तो इथे मार्किंगच्या वरती सुद्धा जिथे सरळ लाईन ओढलेली आहे आपण तिथे सुद्धा मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि याचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचा आहे। आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला ह्या पॉकेटवरती सेंटर काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर याचा ठेवून अशा पद्धतीने खालून आपल्याला फोल्ड करायचा आहे हा पीस आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे। इथे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे खाली आणि इथे सगळ्या तिन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे, म्हणजे चारही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आणि असं एक पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। ते मी चौघा बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि एक सिंगल पॉकेट आपण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट लावायचा आहे आणि बेल्टची जी रुंदी आहे ती आहे 1 इंच मी याची रुंदी ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती मी याची 56 इंच ठेवलेली आहे। तर एवढा बेल्ट याच्यासाठी आपल्याला सफिशियंट आहे, तेवढा बेल्ट आपल्याला इथे लागणार आहे। तर 56 इंच याची लांबी आहे। त्यानंतर आपल्याला जो हा बेल्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पॉकेटवरती इथे ठेवून चेनपर्यंत आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे।
तर इथे सरळ मी बेल्ट ठेवलेला आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट जो आहे तो असा वळवून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला पॉकेटवरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। एकदम काठावरती ठेवायचं आहे हे बेल्ट आणि इथे आपल्याला सरळ दोन्ही बाजूंनी शिवून घ्यायचं आहे। तर जेवढी चेन आहे आपल्या तिथपर्यंतच आपल्याला हे बेल्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे। तर ते बेल्ट मी शिवून घेतलेला आहे। तर दुसरी जो भाग आहे तो इथे जर तुम्हाला पॉकेट लावायचं असेल तर तुम्ही इथे सुद्धा अशा पद्धतीने सेंटर मार्क करू शकतात आणि इथे आपल्याला पॉकेट लावून घेऊ शकतात। तर मी साईडने 2-2 इंचावरती मार्क करते, इथे आपण पॉकेट लावलेलं नाही आहे। तर इथे जेव्हा तुम्ही लावाल पॉकेट तेव्हा अशा पद्धतीने इथे लाईन ओढून आणि मग तुम्ही अशा पद्धतीने सेंटर काढून मग इथे तुम्ही एक पॉकेट जॉईन करू शकता। तर आता मला इथे पॉकेट जॉईन करायचं नाही आहे, तर फक्त आपल्याला इथे बेल्ट लावायचा आहे। तर 15 इंचावरती मी इथे मार्किंग करणार आहे आणि इथे आपल्याला इथपर्यंतच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा मी 15 इंचावर मार्क करून मी इथे आणि इथे सरळ लाईन जी ओढून घ्यायची आहे जिथून बॉक्स आहे तिथपर्यंत आणि तिथून आपल्याला खालून 1 इंचापर्यंत आपल्याला हे बेल्ट जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने 2-2 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे मी आणि आपल्याला तिथपर्यंतच बेल्ट जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे। तर साईडने 2 इंचावर मार्क करून मग आपण जिथे 2 इंचावर मार्क केले होते तिथे अशा पद्धतीने बेल्ट ठेवायचा आहे आणि बेल्ट ठेवून आपल्याला इथे अशा पद्धतीने पिनअप करून इथे शिवून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला जिथे 2 इंचावरती मार्किंग केलं होतं आपण तिथे अशा पद्धतीने बेल्ट ठेवून आपल्याला इथे सुद्धा पिनअप करून मी इथे सरळ दोन्ही बेल्ट जे आहे ते शिवून घेणार आहे। तर खाली सुद्धा मी पिन लावून घेतलेली आहे आणि इथपर्यंतच आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे दोन्ही भाग जिथून आपण मार्किंग केलेली होती। तर इथे मी बेल्ट शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे आपल्याला आता चेन जॉईन करायची आहे। तर इथे चेनची जी लांबी आहे ती मी इथे 16 इंच घेतलेली आहे आणि सरळ चेन जी आहे ती कपड्यावरती सरळ ठेवून द्यायची आहे आणि इथे आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी ते शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि ते टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे आणि आपले दुसरा जो भाग आहे तो घ्यायचा आहे, ज्या साईडला आपण पॉकेट जोडलं होतं तिथे आपल्याला अशा पद्धतीने वरचा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने सरळ चैनीवरती सरळ कपडा ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे सरळ। तर इथे मी शिवून घेतलेला आहे सरळ आणि अशा पद्धतीने आपण हा भाग ओपन करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर इथे टॉप स्टिच सुद्धा मी इथे करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला इथे रनर लावून घ्यायचा आहे। तर रनर लावताना एका साईडने आपल्याला थोडंसं कट करायचं आहे चेन आणि मग आपल्याला आतमध्ये रनर टाकायचं आहे। तर एका ताईची कमेंट होती की रनर मागे पुढे होतं, तर अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहे एका साईडने चेन आणि मग आपल्याला इथे रनर टाकून घ्यायचं आहे, मग इथे मागे पुढे होत नाही। तर दोन्ही बाजूंनी मी जी एक्स्ट्राची चेन आहे ती मी इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने कपडा जो आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे आणि आपल्याला ह्या तिन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी इथे पिनअप करून घेणार आहे। इथे सरळ आपल्याला काठावरती शिवून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा मी इथे पिनअप करून घेणार आहे आणि इथे सरळ एक टिप मारून घेणार आहे। तर तिसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला इथे आणि इथे आपल्याला तिन्ही बाजूंनी शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते पाइपिंग करून घ्यायची आहे। रफ एजेस दिसू नयेत किंवा धागेदोरे दिसू नयेत, त्यामुळे आपण इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने मी तिन्ही भाग जे आहे ते पाइपिंग करून घेणार आहे। तर पाइपिंग मी इथे तिन्ही भागांची करून घेतलेली। त्यानंतर हा बॉक्स अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि ते सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे। तर चौघ भागांना आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून असं टिप मारून घ्यायचे आहे चौघ भाग। तर इथे मी चौघ भागांना टिप मारून घेतलेली आहे आणि चौघ बॉक्स जे आहे ते मी ते शिवून घेतलेले आहे। त्यानंतर हे रफ एजेसला पाइपिंग करून घ्यायचे आहे धागे दोरे निघू नयेत म्हणून। तर मी ते सगळे बाजूने पाइपिंग सुद्धा करून घेतलेले आहे आणि खूप फिनिशिंगने तयार झालेलं आहे। कुठेही तुम्हाला धागे दोरे दिसणार नाहीत आणि टिकायला सुद्धा खूप दिवस टिकेल। मजबूत ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि बनवायला खूप सोपी आहे। नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बॅग कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मी इथे जे आहे ते सगळे कोपरे जे आहे ते बाहेर काढून घेतलेले आहेत व्यवस्थित असे आणि ही बॅग जी आहे ती आपली छान अशी तयार झालेली आहे।
व्यवस्थित मी सगळे कोपरे जे आहे ते बाहेर काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इथे रनर मी इथे लावून घेतले ना, अशा पद्धतीने हँडल आपण पकडून ही बॅग जी आहे ती कॅरी करू शकतो. बनवायला खूप सोपी आहे. साईडने खूप सुंदर असं पॉकेट तयार झालेलं आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तुम्ही अशाच पद्धतीने पॉकेट बनवू शकता. तर मी एका साईडने बनवलेलं आहे. बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसते. हे बॅग बनवायला तेवढी सोपीसुद्धा आहे. आणि ह्या बॅगमध्ये मी कपडे टाकून दिलेले आहेत ऑलरेडी. तर इथे मी कपडे टाकलेले आहेत आणि भरपूर कपडे मावतील तुमचे 5-6 दिवसांसाठी. तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तेवढे कपडे तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. साईडने तुम्ही छोटी पर्स ठेवू शकतात आणि एक मोबाईलसुद्धा ठेवू शकता. तेवढा मोठा स्पेस या बॅगमध्ये आहे साईड पॉकेटमध्ये. आणि कपडेसुद्धा भरपूर मावतात. खूप मोठी बॅग आहे ही. याची लांबी जी आहे ती 14 इंच तयार झालेली आहे. याची उंची जी आहे ती 9 इंच तयार झालेली आहे आणि अशी उभीची रुंदी आहे ती 12 इंच तयार झालेली आहे. भरपूर मोठा स्पेस यामध्ये आहे. नक्कीच ट्राय करू. बघू शकता किती सुंदर बॅग मी बनवलेली आहे. बनवायला खूप सोपी आहे आणि शिवायला सुद्धा खूप सोपी आहे. ज्यांना काही येत नाही बनवता ते सुद्धा हे बनवू शकतात. याचा बेससुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे आणि साईडने सुद्धा खूप छान दिसते. आकार खूप सुंदर आहे आणि खूप इझी आहे ही बॅग. नक्कीच ट्राय करून बघा. आणि ही बॅग जी आहे ती 5-6 दिवसांसाठी तुम्ही कुठे जात असाल तर तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकतात. बनवायला खूप सोपी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.